नमस्कार, मी विशाल पाटील। कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे अनेक आजार होत असल्याने अनेक वर्षांपासून मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याची मागणी केली जात होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईमधील कबूतरखाने बंद करण्यात आलेले आहेत। मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना अन्न घालण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र या आदेशाचं उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलेला होता। त्यातच आज पार पडलेल्या सुनावणीनुसार कोर्टाने सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचा असल्याचं अधोरेखित करत बंदी तुर्तास कायम ठेवलेली आहे। तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नसल्याने वाद निर्माण झालेला आहे। धनंजय मुंडे शासकीय बंगला कधी सोडणार यावरून टीका होत असतानाच करुणा मुंडे यांनी मोठी त्यांना ऑफर दिल्याचं देखील कळतं। या दोन्ही विषयांवरती सविस्तर प्रकाश टाकूयात आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। कबूतरखान्यासंदर्भामध्ये आज पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आहे। दुपारच्या सुमाराला ही सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। कबूतरखान्यावरील बंदी कायम ठेवत कोर्टाने राज्य सरकारला फटकारले। दादर कबूतरखान्याचा वाद काही केल्यास संपत नाहीये आणि हा वाद दिवसेंदिवस पेटत चाललाय। मुंबईमध्ये कबूतर आणि कबूतरांना दिलं जाणारं खाद्य हा वादाचा मुद्दा बनलाय। हळूहळू याला राजकीय स्वरूपही देण्याचा प्रयत्न करण्यात आला। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने दादरचा कबूतरखाना बंद केलाय, कारण यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। मुंबईमध्ये पालिकेने दादर तसंच इतर ठिकाणावरचे कबूतरखाने बंद केले। पालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाने आक्रमक होत आंदोलनं देखील केली। एवढंच नव्हे तर जैन मुनी निलेश चंद्र यांनी शस्त्र उचलण्याची भाषा केली। त्यानंतर आज लोकशाही मराठीवरती जैन मुनी निलेश चंद्र यांनी हात जोडून मराठी समाजाची माफी मागितली। दिवसाचा ठराविक वेळ कबूतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी अशी देखील मागणी यावेळी त्यांनी केली। महालक्ष्मी रेसकोर्सवरती कबूतरांना खाद्य देण्यासाठी जागा द्या अशी मागणी काही वकिलांनी केलेली होती। जैन समाजाचे मुनी निलेश चंद्र यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचं आवाहन देखील केलं। मात्र आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने कबूतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम ठेवली आहे। आरोग्याच्या प्रश्नांवरून मराठी एकीकरण समितीने आंदोलनही पुकारलं होतं। मात्र आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आंदोलकांची धरपकड केली। कबूतरखान्यांसंदर्भात 4 आठवड्यामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। दरम्यान आतापर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमावरती आपण नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर नेमकं काय घडलेलं आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात। तर कबूतरखान्याचा वाद नेमका काय, पालिकेची भूमिका आणि कोर्टाचा निर्णय काय सांगतो। तर मुंबईमध्ये कबूतर आणि कबूतरांना दिले जाणारे खाद्य हा या घडीला वादाचा मुद्दा झालेला आहे। त्यानंतर मुंबईमध्ये पालिकेने दादर तसंच इतर ठिकाणांवरचे कबूतरखाने बंद केलेले आहेत। मग पालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाने आक्रमक होत आंदोलनही केलेलं होतं। मग कबूतरखाने बंद केल्याचं प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली। मग सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे। पुन्हा एकदा ही बंदी उठवावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली। मग दिवसाचा ठराविक वेळ कबूतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी अशी देखील मागणी यावेळी केली गेली। मग महालक्ष्मी रेसकोर्सवरती कबूतरांना खाद्य देण्यासाठी जागा द्या अशी मागणी काही वकिलांमार्फत करण्यात आलेली आहे। तर जैन समाजाचे मुनी निलेश चंद्र यांनी मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे।
आरोग्याच्या प्रश्नांवरून मराठी एकीकरण समितीनं आंदोलन पुकारलेलं होतं आणि आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आंदोलकांची धरपकड देखील केली। न्यायालयाने या आधीच निर्णय जो आहे दिलेला तो कायम ठेवलेला आहे। तुर्तास कबूतरखान्यांवरील बंदी देखील कायम राहणार आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्यावा असं देखील न्यायालयानं मुंबई महापालिकेला सांगितलंय। तर कबूतरखान्यांसंदर्भात 4 आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। एकंदरीतच पालिकेची भूमिका आणि कोर्टाचा निर्णय यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकली। कबूतरखान्यासंदर्भामध्ये झालेल्या घडामोडींनंतर आता यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यानंतर लगेचच आपण चर्चेकडे वळणार आहोत। पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे। त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत, तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याची काळजी घेऊ शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो। काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे, काही लोकांनी सांगितला होता। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो। हा वादाचा विषय नाही आहे, हा समाजाचा विषय आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। माझ्या वाक्यामुळे मराठी समाजावर दुःख झालं असेल तर मी आता पूर्ण क्षमा मागतो, की आमच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे जे कोणी गलती होत असेल त्याला क्षमा मागा, मी मुच्छामी दुकडून आम्ही क्षमा मागतो। सर्वजण सामंजस्याच्या भूमिकेतच होते। न्यायालयापुढे आज जे झालं तर त्यात गेल्या वेळेला जे न्यायालयाने सुचवलं होतं की एक तज्ञ लोकांची समिती नेमा आणि ती समिती ह्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करून विचार करेल आणि काहीतरी निर्णय घेऊन त्याप्रमाणे न्यायालयाला त्यांचं म्हणणं न्यायालयापुढे मांडेल। या सर्व लोकांचे यानी की 12 जणांची 11 ते 12 जणांची समिती कोर्टाने न्यायालयाने केलेली आहे आणि ह्या समितीचा जो काही निर्णय येईल त्याच्या आधारे न्यायालय पुढचे हुकूम करेल। न्यायालयाने 4 आठवड्याकरता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे। 4 आठवड्यांनी ही कामं पुन्हा न्यायालयापुढे येतील। पोलिसांनी दरवेळेप्रमाणे आम्हाला नोटिसा पाठवल्यात, आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमची त्यांना विनंती आहे की आपण जसं 6 तारखेला गप्प बसला होतात, त्या ठिकाणी राडा झाला, सुऱ्या काढल्या, चाकू काढल्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं, कोणीतरी शस्त्र काढण्याची भाषा केली, मोर्चे काढण्याची भाषा केली, आम्ही कोर्टाला मानत नाही, न्यायाला मानत नाही, अशी भाषा करून देखील आपण आतापर्यंत ह्या 7-8 दिवसामध्ये काहीच कारवाई केली नाही। मग तुम्ही मराठी एकीकरण समितीला नोटीस देताय आणि आता त्या ठिकाणी फौजफाटा वाढवून आणीबाणी परिस्थिती निर्माण करताय का, असा प्रश्न आम्ही उपस्थित करतो। तर आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयानं समिती गठीत करण्याचे आदेश दिले। पुढील सुनावणी आता 4 आठवड्यांनंतर होणार आहे। न्यायालयाच्या सुनावणीनंतर जैन समाजाची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये जैन समाजानं ही समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलाय। यावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे पक्षीप्रेमी आणि याचिकाकर्त्या पल्लवी पाटील यांना। पल्लवीजी, स्वागत आपलं। मराठी एकीकरण समितीचे कृष्णा जाधव आपल्यासोबत आहे, आपलंही स्वागत। डॉक्टर सितेश रॉय आणि ॲडव्होकेट नवनाथ देवकाते या दोन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो। थेटपणे या चर्चेकडे वळत असताना आज दिलेला निर्णय आणि 4 आठवड्यांनंतर होणारी सुनावणी याविषयी ॲडव्होकेट नवनाथ देवकाते आपण कसा प्रकाश टाकणार आहात? एकंदरीत हा संपूर्ण प्रकार जो आहे प्रतिष्ठेचा होताना दिसतोय, भाषावाद यामध्ये दिसतोय, 2 समाजामध्ये निर्माण होत असलेली तेढही यातून दिसते। मुद्दा केवळ कबुतराचा, सामाजिक न्यायाचा किंवा धर्माचा नसून आता आपल्या आरोग्यापर्यंत तो येऊन ठेपलेला आहे। आज ज्या प्रकारचा निर्णय दिलाय आणि 4 आठवड्यांनंतर पुढे काय होईल या संदर्भातली माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगाल। नवनाथ देवकातेजी। सर जी नमस्कार। नमस्कार। हा जो कबूतरखान्याचा मुद्दा आहे अधिवेशनामध्ये गाजला, त्यानंतर महानगरपालिकेने बंदी घातली व याचिकाकर्त्यानं नंतर हा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। बरोबर आहे, पण माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की माणसाचं आरोग्य पहिले महत्वाचं आहे। कोणत्याही आरोग्याशी आपण छेडछाड करू शकत नाहीत आणि कबूतरखान्याच्या विष्ठेनं माणसाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, माणसाच्या फुफ्फुसाला वेगवेगळे रोग निर्माण होतात, हे उच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यावर मान्य न्यायालयानं बंदी घातलेली आहे। बरोबर आहे, हा झाला निर्णय। नवनाथ देवकातेंनी अगदी थोड्या शब्दामध्ये हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। यावेळेला याचिकाकर्त्या पल्लवी पाटील, मी आपल्याकडे येतो।
पल्लवीजी, काय आहे ना की कबुतरांची विष्ठा आणि त्यांचे पंख यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक रोगांवरती गेले कित्येक दिवसांपासून टेलिव्हिजनवरती चर्चा सुरू आहेत. न्यायालयापर्यंत हा मुद्दा गेलेला आहे. मात्र याचिकेमध्ये नेमकं तुम्ही काय म्हटलेलं होतं? अनेकांनी प्राण गमावलेले आहेत तरी देखील अनेकांचे डोळे त्यात उघडत नाही आहेत, असंच म्हणावं का? पल्लवी पाटीलजी, तुमचा अनुभव काय आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला एक विनंती करेन की मला माझं बोलणं पूर्ण करू द्यावं. बोला की. सर्वप्रथम जो आता HP हा जो कबुतरांच्यामुळे होतो असे बोर्ड सगळीकडे जे महानगरपालिकेने लावलेले आहेत त्याच्यामध्ये 60 ते 65% असं प्रमाण जे महानगरपालिकेने त्याच्यावरती दर्शवलेलं आहे. आणि त्या एक HPच्या आधारामुळे आणि आधारावरती हे सर्व जे बंद केलेलं आहे महानगरपालिकेने, तर माझ्या हातामध्ये आता महानगरपालिकेने माननीय उच्च न्यायालयामध्ये जे त्यांचं एक्झिबिट उत्तर दाखल केलं होतं त्याच्यामध्ये जे एक्झिबिट आहेत ते त्याच्यावरती मी फोकस करेन, कारण हा सर्व जो प्रकार आहे तो त्यांच्या उत्तरावरती आहे. आणि त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी तब्बल 109 कारणं या HP साठी सांगितलेली आहेत. डॉक्टर साहेब जर असतील इथे तर त्यांना कळेल की मी काय म्हणते ते. याच्यामध्ये सर्वप्रथम कन्स्ट्रक्शन डस्ट, केमिकल इंडस्ट्रीमुळे होणारे वायू प्रदूषण जे होतात ते, आपण जे कचरा जो जाळतो, वेस्ट सेवेज वेस्ट आपण कचरा जो जाळतो त्याच्यामुळे होणारा प्रदूषण, त्याच्यानंतर व्हेकल्समुळे होणारं प्रदूषण, पेवर रोडमुळे होणारं प्रदूषण, अनपेवेड ब्लॉक्स रोडमुळे होणारं प्रदूषण, केमिकल्स इंडस्ट्रीज, हॉटेल्स, बेकरी, LPG गॅस, केरोसिन, तंबाखूची शेती, तिथे जे वर्कर्स काम करतात त्यांच्यामुळे होणारं, त्या लोकांना तंबाखूच्या शेतीत जे काम करतात त्यांना HP होतो, तंबाखूच्या कारखान्यात जे काम करतात त्यांनाही HP होतो, आणि नंतर जी तंबाखू सेवन केली जाते त्याच्यामुळे कॅन्सर हा वेगळा आजार होतो. त्याच्यानंतर शेतीमध्ये जे आपले शेतकरी काम करतात, जिथे ग्रेन्स काढले जातात, आपली धान्य काढली जातात, त्यांना धान्य काढण्याच्या वेळेला, त्याच्या कापणीच्या वेळेला त्यांना जो बारीक डस्ट उडतो त्याच्यातून त्यांना HP होतो आजार. कॉटन मिल्स मध्ये जे आपल्या कपड्यांच्या कारखान्यात किंवा कॉटन ह्याच्या मिल्स मध्ये जे कामं करतात त्यांना HP होतो. शिवाय आपलं बगॅस, शुगर मिल्स मध्ये जो बगॅस नावाचा एक गॅस निघतो त्याच्यामुळे तिथे त्यांना HP होतो. अशा पद्धतीची अगदी चीज फॅक्टरीमध्ये काम करणारे, मशरूम स्पीकर्स जे असतात त्याच्यामध्ये, पोल्ट्री, आपण जे चिकन खाद्य खातो त्या पोल्ट्रीमध्ये सातत्याने जे त्या चिकन्स बरोबर काम करतात, हे असे एकूण 109 कारणं आहेत, तब्बल 109 कारणं. आणि ही मी नाही म्हणत आहे, तर महानगरपालिकेने हे त्यांचं जे उत्तर दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये मला 1 मिनिटाचा वेळ द्यावा. एक्झिबिट क्रमांक 3 हे त्यांचं उत्तर दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने, मला कॅमेऱ्यामध्ये दाखवता आला तर मी प्रयत्न करेन की हा त्यांनी इथे चार्ट त्यांनी इथे दिलेला आहे आणि त्या चार्ट मध्ये त्यांनी ते सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे कोर्टामध्ये आम्ही संपूर्णपणे दाखवलेलं आहे. माननीय कोर्टाकडे ते एक्झिबिट्स गेलेले आहेत, पण दुर्दैवाने कोर्टाने त्यांना आणखीन जास्त पद्धतीने, सखोल पद्धतीने उत्तरं द्यावीत. माझा कॅमेरा हलतो, माझा आवाज स्पष्ट येतोय का आपल्याला? येतोय. हा, ठीक आहे. सो अशा पद्धतीने एकूण 109 कारणं त्याच्यामध्ये असताना आणि त्यांच्या स्वतःच्या उत्तरांमध्ये केवळ 0.3 ते 0.9 म्हणजे 1% देखील कमी, हे 1 लाखाच्या मागचं त्यांनी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते याच्यामध्ये आहे. आणि याहून भयानक अत्यंत पुढची परिस्थिती, RTI मध्ये जे आम्हाला उत्तर आलेली आहेत त्याच्यामध्ये केवळ 1 पेशंट आणि केवळ 2 पेशंट इतक्या वर्षाच्या रिसर्चमध्ये त्यांना ते. बरं पल्लवीजी, नेटवर्क इश्यूमुळे तुम्ही बाजूला झालेले आहात या फ्रेममधून. मात्र पल्लवीजी, ज्या प्रकारची आकडेवारी तुम्ही सांगताय, म्हणजे नेमकं कबूतरखान्यांना तुमचं समर्थन आहे की तुमचा विरोध आहे, हे मला स्पष्टपणे आपल्याला विचारावं असं वाटतं. त्यानंतर आपण मराठी एकीकरण समितीचे कृष्णास जाधव यांच्याकडे जाऊयात. कृष्णा जाधवजी, आज तुमचा अनुभव नेमका काय होता? म्हणजे एका बाजूला जैन समाजानं पूर्वी काढलेले मोर्चे आणि आज तुम्ही त्याला जाब किंवा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काढलेला मोर्चा, कशा प्रकारे तुम्हाला ट्रीटमेंट दिली गेलेली आहे? कबूतरखान्यांचा जो आज आलेला निकाल आहे, कोर्टालाही राज्य सरकारचे किंवा सरकारचे, महापालिकेचे कान टोचावे लागतात. मात्र दुसरीकडे एकीकरण समिती आज रस्त्यावरती उतरल्यानंतर जे घडलं, तुमचा अनुभव महाराष्ट्राला कळू दे.
धन्यवाद. आपण मला या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलात. सर्वात प्रथम तर मी आज आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा कोणत्याही धर्माच्या विरोधातला विषय नाहीये. बरं. हा मानवी जीवनाचा विषय आहे आणि मराठी एकीकरण समितीने या विरोधात म्हणजे जैन धर्मीयांनी आंदोलन पुकारलं की तिथे कबूतरखाना असावा राहावा यासाठी त्यांच्या विरोधात नाहीये, तर स्थानिकांच्या तिथल्या अनेक लोकांच्या तक्रारी आल्यात आमच्याकडे बरोबर की आहे. अशा अशा प्रकारे तिथे रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि काही वर्षापूर्वी जेव्हा तिथे कबूतरखाना स्थापित झाला तेव्हा तिथे कबुतरांची संख्या अगदी नगण्य होती. परंतु कालांतराने आता तिथे कबुतरांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की तिथले स्थानिक लोकांना म्हणजे अक्षरशः घराच्या खिडक्या दरवाजे बंद करून बसावं लागतं. बरं. घरामध्ये जर खिडक्या दरवाजा खोलल्या तर त्यांच्या जेवणामध्ये अक्षरशः कबुतरांची पंख वगैरे जातात आहे. आणि अशा प्रकारे तर तिथं जर लोकांच्या जर जीवितास जर काय धोका असेल तर आम्ही सुद्धा पक्षीप्रेमी आहोत, पशुप्रेमी आहोत. आमचं सुद्धा हेच म्हणणं आहे की प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, परंतु ते हा जो कबूतरखाना आहे याच ठिकाणी असावा ही जी भूमिका काही लोकांनी मांडलेली आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि त्यासाठीच आम्ही आज तिथे गेलो असता आम्हाला तिथे धरपकड करण्यात आली. आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना तिथे धरपकड करण्यात आलेली. ज्या प्रकारे पोलिसांनी आज आमच्याशी वर्तन केलं ते खरोखरच निंदनीय आहे. त्यांनी आमच्या अध्यक्षांना अक्षरशः एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे खेचत ओढत गाडीत नेलं, त्यांच्या हाताला जखम झाली. अशा प्रकारची वागणूक यापूर्वी कधी महाराष्ट्रात नव्हती. कारण इथे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ज्या दिवशी 6 तारखेला जैन समाजाने तिथे ज्या उग्र आंदोलन केलं, हातात चाकू सुऱ्या घेऊन तिथे येऊन ते पालिकेने बांधलेले शेड तोडले, ताडपत्र्या फाडल्या का, मग त्यांच्या विरोधात पोलिसांनी कोणती ऍक्शन घेतली? त्यांना का नाही मग असं धरपकड करण्यात आलं? आणि आज ज्या वेळेस आम्ही फक्त निवेदन तिथे देण्यासाठी गेलो असता आम्हाला ज्या प्रकारची वागणूक दिली हे पाहताच पोलीस प्रशासनाची दुटप्पी भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे बरोबर आहे. मग एका बाजूला कोर्टाला त्या ठिकाणी मध्यस्थी करावी लागते, दुसरीकडे महापालिका देखील आपापल्या निर्णयांवरती कितपत ठाम आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर दुसरीकडे आरोग्यविषयक निर्माण झालेला प्रश्न किती जटिल स्वरूपाचा आहे ते मी डॉक्टर सितेश रॉय यांच्याकडून जाणून घेणार आहे. मात्र डॉक्टरांच्या मते हा विषय किती महत्त्वाचा आहे मला आपल्याला विचारावं असं वाटतं की याचिका काय सांगतात, कोर्ट काय सांगतं. एका बाजूला समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला जातो, मात्र खरोखर कबुतरांची विष्ठा आणि कबुतरांचे असलेले पंख यामुळे तुमच्या आमच्या आरोग्यावर, जीवनावरती किती मोठा परिणाम होतो. नमस्कार विशाल. नमस्कार. डेफिनेटली या प्रॉब्लेममुळे मी सांगू शकतो की लोकांचा आरोग्यावर खूप मोठा धोका आहे. कारण बऱ्याच जागेत वर्ल्डमध्ये आता कबुतरांना एक इन्व्हेसिव्ह स्पीशीज, एक आक्रमक जाती असं ठरवलेलं गेलं आहे फॉर मल्टिपल रिझन्स. आणि त्याच्यामध्ये फक्त हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस जी ऍक्च्युअली सांगितलंय तो एक कारण नाही आहे. कबुतरांच्या विष्ठे आणि पंख मुले ॲलर्जीज होतात, नाकाचे श्वसन रोग होतात, मग अस्थमा होतो आणि काही गंभीर आणि दीर्घकालीन फुफ्फुसांचे रोग ज्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन असतात. कारण विष्ठेत बऱ्याच वेळी बुरशी असते आणि त्या बुरशीमुळे जे इन्फेक्शन होतात त्यांना क्लिअर करणं, ट्रीट करणं खूप कठीण असतं. यानंतर जिथे कबूतर असतात तिथे त्यांचे फ्लीज आणि माइट्स असतात जे दुसरे आजार कॅरी करतात. त्याबरोबर जे कबूतर असतात तिथे ऑलवेज जंतू आणि कीटाणू वाढतात त्यांचा विषय आणि त्यांच्या राहण्यामुळे. आणि प्लस त्याबद्दल तुम्ही बघितलं तर तिथे ऑलवेज जे उंदीर असतात, चुहे असतात ते वाढतात आणि उंदीर आणि चुहांमुळे ऍडिशनल डिझिजेस होतात. तर असं सांगणं की कबुतरामुळे फक्त हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस होतो हे अगदी बरोबर नाही आहे. आणि याच्यावर पूर्ण मेडिकल कम्युनिटी एक आरामाचा श्वास घेतात की हायकोर्टने सांगितलंय की लोकांचं आरोग्य हे सर्वप्रथम आहे. मी पण एक बर्ड लवर आहे, एक ॲनिमल लवर आहे. बट आता सध्या कबुतरांचे जे नंबर झालेत मुंबईमध्ये ते ती आक्रमक लेवलवर पोचलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही बघणार एक चांगलं
एन्व्हायरमेंट जिथे चांगलं इकोसिस्टम असतो त्याचा चिमण्या जास्त असतात आणि चिमण्या स्वच्छ हवा आणि स्वच्छ एन्व्हायरमेंटचे मार्कर्स असतात. तिथेच कबूतर आजार आणि डिझिजेसचे मार्कर असतात. ते निर्देशक असतात खूप सारे आजारांचे. तर माझ्याप्रमाणे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आरोग्यासाठी. याला आम्ही लाईटली घेऊ शकत नाही. त्यांचे नंबर्स खूप जास्त वाढलेत. बरोबर आहे. ज्या प्रकारे तुम्ही म्हणता की वाढणारी संख्या जी आहे कबुतरांची ती खरोखर धोकादायक आहे मानवी जीवनासाठी. मात्र आता कारवाईकडे आपण थोडंसं वळूयात. यावेळेला नवनाथजी आपल्याला विचारावं असं वाटतं, नवनाथ देवकाते, एका बाजूला न्यायालयाचा निर्णय असेल, दाखल केलेली याचिका असेल, मात्र ज्यावेळेला निर्णय प्रक्रिया येते त्यामध्ये निर्णय घेत असताना किंवा कारवाई संदर्भामध्ये कुठेतरी भेदभाव दिसतोय, ही जी भावना आत्ता मराठी एकीकरण समितीचे कृष्णा जाधव यांनी व्यक्त करून दाखवली, त्यामध्ये कितपत आपल्याला तथ्य वाटतंय? नवनाथ देवकाते. बरोबर आहे. किंवा काही आता जैन मुनी आहेत ते म्हणतात की आम्ही शस्त्र हातात घेऊ. मराठी एकीकरण समिती म्हणते आंदोलन करते, पण कुठेतरी एका बाजूच्याच कार्यकर्त्यांवर अटक केल्या जातोय, एका बाजूच्याच कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातोय ते पण. आणि दुसरी गोष्ट आज मला निदर्शनास आणून द्यायची तुमच्या की माननीय न्यायालयात महानगरपालिकेने पण आज दुटप्पी भूमिका घेतली. कोर्टाने ताशेरे ओढले की महानगरपालिका म्हणते किंवा की काही पक्षीप्रेमींचं म्हणणं आहे की काही आम्हाला वेळ द्या 6 ते 8 की महालक्ष्मी रेस कोर्सवर आम्हाला तिथे कबुतरांना धान्य टाकण्यासाठी खाण्यासाठी वेळ द्या. पण महत्वाचं हे आहे की महालक्ष्मी रेस कोर्स जे आहे हे कोणाच्या मालकीचे आहे? उद्या ते म्हणतील की आम्हाला शिवाजी पार्कवर वेळ द्या कबुतरांना दाणे टाकण्यासाठी, आझाद मैदानावर द्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे महानगरपालिका पण कोणाची बाजू घेते का हे म्हणजे याच्यातून दिसून येतं की फक्त एखाद्या पर्टिक्युलर संघटनेची महानगरपालिका पण बाजू ऐकून घेते का किंवा प्रश्न मांडते का न्यायालयात. महानगरपालिकेनं कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. संशय व्यक्त करण्यासाठी निश्चितच वाव आहे. पल्लवी पाटील आपल्याकडे येतो. मगाशी तुम्ही याचिका आणि त्या संदर्भातले 109 प्रकारचे वेगवेगळे होणारे इन्फेक्शन, त्याच्यासाठी असलेली कारणं, हे सगळं सांगितलं. कबूतरखान्यांवरून कुठेतरी आता धर्मांतरापर्यंत किंवा धर्म या विषयापर्यंत जो गेलेला वाद आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे एका बाजूला मुद्दा आहे छोटा जो आपल्या सगळ्यांच्या आरोग्याशी निगडित आहे, मात्र त्याच्या भोवती फिरणारं राजकारण, कुठेतरी न्यायालय आणि या सर्व गोष्टींपेक्षा एखादा समाज हा मोठा होताना दिसतोय का? आणि मग त्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीनं टॅकल करणारी पद्धती रूढ होतीये असं आपल्याला वाटतं का पल्लवीजी? सर्वप्रथम ही जी सर्व जनावरं किंवा पक्षी हे या आपल्या निसर्गाचा अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे ते कोणत्याही जाती, ठराविक जाती धर्माशी निगडीत नाहीयेत आणि त्यांचं विभागीकरण पण केलेलं नाहीये कुठल्याही जाती धर्माशी. तर आपल्या संविधान सर्वात वरती आहे आणि संविधानाच्या आर्टिकल 51 ग अनुसार या प्रत्येक निसर्गाच्या घटकाचं रक्षण करणं हे प्रत्येक माणसाचं मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे कर्तव्य आधी येतं आणि त्याच्यानंतर अधिकार येतात. पण आपण जेव्हा सगळेजण अधिकार मागायचा प्रयत्न करतोय तेव्हा निसर्गाच्या प्रत्येक घटकाचं खरोखर आपण रक्षण करतोय का? आणि महानगरपालिकेने जे उत्तर हायकोर्टमध्ये दाखल केलेलं, उच्च न्यायालयामध्ये जे उत्तर दाखल केलेलं आहे त्याप्रमाणे जर ही संख्या 0.3 ते 0.9 असं त्यांच्या उत्तरातून सिद्ध होतंय, ते पण बाहेर ओपन एअर मध्ये वातावरणात जे कबूतर राहतात त्यांचा याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून त्यांनी जे रिसर्च केलेले आहेत ते इंडोर घरात ज्यांनी पाळलेले पक्षी आहेत किंवा पोल्ट्री आहेत यांच्यापासून असलेले त्या आजारांबद्दल जे HP म्हणून सांगितलेले आहे त्याचं प्रमाण इंडोर रिसर्च वरती दिलेलं आहे. आणि आपण जे बोलतोय ते सध्या ओपन हवेमध्ये बाहेर जी कबुतरं राहतात त्यांना खायला घालण्याबद्दल बोलतोय. त्यामुळे या दोन गोष्टींचा तर्कसंदर्भ लावून ज्या पद्धतीने न्यायालयामध्ये उत्तर दाखल करण्यात आलं आणि त्या उत्तरामध्ये जेव्हा महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारचे स्वतःचे रिसर्च मिळाले नाहीत तेव्हा त्यांनी USA, जिनिव्हा वगैरे प्रत्यक्षात वेगवेगळ्या इजिप्त वगैरे वेगवेगळ्या कंट्रीजचे उचलून त्यांनी रिसर्च त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर 18 पैकी 14 रिसर्च हे बाहेरच्या देशांचे आहेत. त्यापैकी पण लॅब मध्ये त्याचा रिसर्च कसा करावा ज्याचा आपल्याबरोबर काहीही संबंध नाही आहे. मग कुठे अस्तमावरती बोलतायत अशा पद्धतीचे रिसर्च टाकले. आणि 4 रिसर्च संपूर्ण भारतातून आहेत. त्यापैकी एक मुंबईचा आहे त्याच्यामध्ये 0.3
जसं मी सांगितलं, हे इतकं असताना मग महानगरपालिकेने स्वतः संपूर्णपणे महानगरपालिका जी आरोग्याच्या संदर्भात इतर बाबी आहेत, अगदी ओपन शिवेज मगाशी मी सांगितलं त्याच्यासाठी कारणीभूत आहे HP साठी डॉक्टर साहेब आहेत. मगाशी डॉक्टर साहेबांनी 109 कारणं सांगितल्यानंतर त्याच्यावरती कुठलंही वक्तव्य दिलेलं नाहीये की ही कारणं आहेत त्याच्यामध्ये किंवा नाही आहेत, ते स्वतः सहमत होतील त्याच्याशी. ओपन शिवेज, आपलं डोमेस्टिक वॉटर वेस्टेज आहे, डिटर्जंट आहे, बरोबर आहे LPG ना. आता त्या मगाशी मी बंद मुद्द्यांवरती करणं कुठे सांगितलं. कोणता समाज किंवा सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरत नसल्याचं दिसून येतं. मराठी अगदी. एकीकरण आणि समितीचे कृष्णा त्याच्यामध्ये, जाधव, मला आपल्याला विचारायचं आहे, मला पल्लवीजींचं वाक्य म्हणणं आहे की पूर्ण एका करू दे. बाजूला तमाम कारणं असताना देखील त्याला दुर्लक्षित केलं जातं आणि केवळ राजकारणासाठी म्हणून आपण सगळेजण रस्त्यावरती उतरतोय का? आपल्या आरोग्यासाठी माणूस कधी जागा होणार हा मूळ प्रश्न आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की निर्णय घेत असताना निर्णय प्रक्रियेवर नाही, ताशेरे ओढण्याची वेळ येते, राजकारणाची वेळ येते आणि समाज पुढे येताना दिसतो. कबूतरखाने बंद झाले, मात्र गच्ची असेल किंवा एखाद्या कारच्या टपावरती त्या ठिकाणी जर त्यांना धान्य दिलं जाणार असेल तर परिस्थिती कशी आणि केव्हा बदलणार आहे? कृष्णा जाधव. निश्चितच मला या ठिकाणी पल्लवी ताईंना सांगायचं आहे. पल्लवी पाटील आमच्या चांगल्या भगिनी आहेत आणि आम्हाला चांगल्यापैकी ओळखतात. पल्लवी ताई, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी की प्राण्यांना जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि तो आम्ही निश्चितच मानतो. परंतु ज्या ठिकाणी तो कबूतरखाना आहे दादरचा, तो त्याच ठिकाणी कशासाठी कबूतर पाळले पाहिजेत, म्हणजे त्याच ठिकाणी त्यांना जगायला दिलं पाहिजे असा अट्टहास तिथली जी स्थानिक काही धर्मीय लोक आहेत ते करतायत. तो कशासाठी? त्या प्राण्यांना आपण एका सुरक्षित ठिकाणी जिथे मानव वस्ती नसेल अशा ठिकाणी त्यांचं आपण तिथे पालन पोषण करू शकतो, त्यांना तिथे खाऊ घालू शकतो आणि त्यांना तिथे समाधानाने राहण्यासाठी आपण त्यांना जागा उपलब्ध करून देऊ शकतो. मला सांगा पल्लवी ताई, आपण ज्या ठिकाणी राहतात, आपण स्वतः पशुप्रेमी आहात, आपण किती घारींना खाऊ घालतात, किती कावळ्यांना खाऊ घालतात, परंतु ती जी जागा आहे ती मानव वस्तीपासून किती लांब आहे? कारण ती जर मानव वस्तीमध्ये ती जर जागा असते तर तिथे सुद्धा अशाच प्रकारचा तुम्हाला विरोध झाला असता. कारण ह्या ठिकाणी तुम्ही ज्या आता हा कबूतरखान्याचा जो विषय आहे, तो कबूतरखान्यामुळे त्या कबुतरांच्या विष्ठेमुळे किंवा त्यांच्या पडणाऱ्या पंखांमुळे आणि तिथले स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्यावरती आरोग्यावरती होणाऱ्या परिणामामुळे त्याला विरोध होतो. बर, खरोखर आहे. मात्र एका बाजूला तो सामाजिक सलोखा जपला जाणं गरजेचं आहे. बोला पल्लवीजी, अगदी थोडक्यात. दादांचा प्रश्न हा मला होता, दादांचा प्रश्न मला होता, त्यामुळे मला याच्यावरती उत्तर देऊ दे. सर्वप्रथम हा कबूतरखाना, दादा तुम्ही आणि मी जन्माला यायच्या आधी 125 वर्षापासून, साधारणतः 125 वर्षाचे आपल्याकडे इतिहास आहेत, आता ज्या आपल्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत ते तेव्हापासून तिथे राहतात आणि यांच्याबद्दल बरेच स्टडी रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या जागी येतात ते नॉन मायग्रेटरी आहेत, म्हणजे ते कुठल्याही जागी स्थलांतर होणार नाहीत. त्यांना तुम्ही कुठे सोडलं तर ते त्यांच्या जागी पुन्हा येणार. तुम्ही पाहिलं तर कोर्टाने आता ताई लक्षात घ्या, भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात कालच कोर्टाने निर्णय दिलेला आहे की ही जी भटके श्वान आहेत त्यांना योग्य ठिकाणी मध्ये अशा ठिकाणी जिथे माणसांना त्याचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करावी, म्हणजे शेल्टरमध्ये त्यांना ठेवण्यात यावं असं उच्च न्यायालयाने कालच निर्णय दिलेला आहे. मग न्यायालय ज्यावेळेस एखादा निर्णय देतं, एक स्थानिक प्रशासन ज्यावेळेस एखाद्या स्थानिक लोकांच्या आरोग्या संदर्भात जर काळजी हेतू जर कुठला एखादा निर्णय घेतो तर त्याला आपण मान्य करायला काय हरकत आहे? बरं, असं पण बरोबर आहे. मात्र या निर्णयांवरूनच आपण एकमेकांशी आणि एकमेकांसमोर येण्याची वेळ येऊन माननीय न्यायालयामध्ये अद्यापही कोणत्याही प्रकारचे पर्सेंटेज जे बोर्ड लावलेले आहेत महानगरपालिकेने ते दाखवण्यासाठी महानगरपालिका संपूर्णपणे विफल झालेली आहे आणि महानगरपालिकेमध्ये इतर जे आजार आहेत ते पूर्णपणे महानगरपालिकेला कंट्रोल करता येत नाहीत. त्याच्यामुळे या पद्धतीने 0.3 एवढं प्रमाण बरं पल्लवीजी, आपलं म्हणणं आहे की एका बाजूला आपण भूतदया करावी, प्राण्यांवरती प्रेम करायला हवं, दुसरीकडे मराठी एकीकरण समितीला वाटतंय की कुठल्या तरी कारवाई होत असताना दोघांमध्ये आलेली तफावत पाहायला मिळते. सितेश रॉय हे आपल्या आरोग्याला प्राधान्य देताना दिसतात, तर मात्र कुठेतरी निर्णय प्रक्रियेमध्ये भेदभाव होत असल्याचं नवनाथ देवकाते यांनी ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे. खरं तर वेळेची कमतरता आहे, त्यामुळे धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. मात्र आपण माणूस म्हणून जगत असताना आपल्या आजूबाजूची परिस्थिती, कबूतरखाने ज्यावेळेला सुरू झाले त्यावेळेची मुंबईची परिस्थिती आणि आत्ताची मुंबईची परिस्थिती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचं स्पष्टपणे दिसतं.
त्यातही ज्या वेळेला कोर्ट एखादा निर्णय देतो त्यावेळेला त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय याचा विचार केला जातो का? भटक्या कुत्र्यांसंदर्भातला निर्णय दिला, मात्र दिल्लीमध्ये असलेल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भातली किंवा त्यांच्या शेल्टर्सची असलेली सुविधा ही अपुरी असल्याचं स्पष्टपणे दिसतं. तसंच ज्यावेळेला कबूतरखाने चालवले जात आहेत त्यावेळेला त्यांच्यावरती नियमांची होणारी पायमल्ली आणि त्यांना दिलं जाणारं अन्न हे किती अफाट दिलं जातं, त्यामुळे होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष वेधणंही तितकंच गरजेचं आहे. निर्णय घेतले जातील, मात्र सतसत विवेकबुद्धी आपली सगळ्यांची जागृत आहे का हेच दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.